Rama Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare Jaya Radha Gopinath Radha Gopinath Rari Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Prabhupada Jaya 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 Guru De Guru De Guru De Jaya Guru De Nitai Gaura Riva 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 Om Namo Bhagavate Vasudevaya Om Namo Bhagavate Vasudevaya Om Namo Bhagavate Vasudevaya श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय 2 श्लोक क्रमांक 20 कृपया सगळ्यांनी माझ्या मागून म्हणण्याचा प्रयत्न करा
एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानम् मुक्तसङ्गस्य जायते एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति प्रयोजितः भगवत्तत्त्वविज्ञानम् मुक्तसङ्गस्य जायते एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानम् मुक्तसङ्गस्य जायते एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानम् मुक्तसङ्गस्य जायते एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानम् मुक्तसङ्गस्य जायते हरे एवं प्रसन्न मनसो भगवद्भक्ति योगतः भगवत्तत्त्वविज्ञानम् मुक्तसंगस्य जायते हरे कृष्ण अनुदानी तात्पर्य शिल्पोपादांद्वारे अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झाला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वांचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो भगवद्गीतेत म्हटले आहे की सहस्र सामान्य मनुष्यांमध्ये केवळ विरळाच भगवान केवळ कोणी विरळाच भाग्यवान असतो जे जीवनाच्या पूर्णत्वाकरिता प्रयत्न करतो बहुतांश माणसे रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाखाली कार्य करतात असे लोक कामवासना लोभ अज्ञान आणि निद्रा यात आपला वेळ नष्ट करतात असे जे मनुष्याच्या रूपात पशु आहेत त्यापैकी वास्तविक एखादाच मानव जीवनाचे उत्तरदायित्व जाणतो आणि शास्त्राने ठरवून दिलेल्या कर्तव्यांना अनुसरून आपल्या जीवनाचे सार्थक करण्याचा प्रयत्न करतो अशा ज्या सहस्र लोकांच्या मानव जीवनात सिद्धी मिळवली आहे त्यापैकी एखाद्यालाच भगवान श्रीकृष्णांचे शास्त्रसिद्ध ज्ञान होऊ शकते भगवद्गीतेत असेही म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांचे तत्वता ज्ञान केवळ भक्तियोगाने प्राप्त होते याच विषयाचे समर्थन उपरोक्त शब्दात केले आहे सामान्य मनुष्याला किंवा ज्याने मानवी जीवनात यश प्राप्त केले आहे अशा मनुष्याला सुद्धा शास्त्रसिद्ध रीतीने किंवा पूर्णपणे भगवंताचे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही मनुष्याला जेव्हा समजते की तो जड तत्वांपासून उत्पन्न झालेला नसून वास्तविक आत्मा आहे तेव्हाच जीवनाची पूर्णावस्था प्राप्त होते जड वस्तूंशी किंवा भौतिक गोष्टींशी आपले काही कर्तव्य नाही अशी जाण झाल्यावरच मनुष्याला दिव्य नवजीवन प्राप्त होते ही यशसिद्धी जेव्हा मनुष्य रजोगुणाच्या आणि तमोगुणाच्या पलीकडे गेला आहे अथवा दुसऱ्या शब्दात जेव्हा तो गुणांनी वास्तविक ब्राह्मण आहे तेव्हा शक्य होते हे वाक्यरचना अतिशय महत्वाची आहे या ठिकाणी जे प्रभुपाद सांगतायत दुसऱ्या शब्दात जेव्हा तो गुणांनी वास्तविक ब्राह्मण आहे तेव्हा शक्य होते ब्राह्मणत्व हे सत्वगुणाचे प्रतीक आहे सत्वगुणात स्थित नसणारे लोक
क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा त्यापेक्षा निम्न तर आहेत. मनुष्य जीवनामध्ये ब्राह्मण स्थिती सर्वोच्च आहे, कारण ती सद्गुण पूर्ण आहे. म्हणून ब्राह्मणत्व प्राप्त केल्याविना कोणाला भक्त होता येणे शक्य नाही. भक्त कर्माने अगोदरच ब्राह्मण असतो, परंतु तेथे शेवट होत नाही. वर सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला सुद्धा पूर्णपणे दिव्य स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता वैष्णव व्हावे लागते. शुद्ध वैष्णव मुक्त आत्मा असून ब्राह्मण स्थितीच्या पलीकडे असतो. भौतिक स्थितीत ब्राह्मण देखील बद्ध आत्माच आहे, कारण ब्राह्मण स्थितीत जरी ब्रह्म किंवा दिव्यत्वाची कल्पना आलेली असली तरी तेथे परम भगवंताविषयीच्या ज्ञानाचा अभाव असतो. त्यासाठी ब्राह्मण स्थिती पार करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना समजण्यासाठी वसुदेव स्थिती प्रत पोहोचणे आवश्यक आहे. भगवत विज्ञान ही आध्यात्मिक परंपरेत स्नातकोत्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची विषयवस्तू आहे. मूढ आणि अल्पज्ञ लोक भगवंतांना समजू शकत नाही. ते आपल्या स्वैर लहरीप्रमाणे श्रीकृष्णांच्या अस्तित्वाचा अर्थ करतात. वस्तुतः भौतिक गुणांच्या दूषणांपासून मुक्त असल्याविना कोणी भगवंताचे शास्त्र समजू शकत नाही. इतकेच काय, पण ब्राह्मण स्तरावर सुद्धा ते शक्य नाही. जेव्हा गुणसंपन्न ब्राह्मण वास्तविक वैष्णव होतो, तेव्हा अशा मुक्त अवस्थेच्या नवजीवनात त्याला वास्तविकपणे भगवान कोण आहेत हे जाणता येते. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं आजच्या सकाळच्या भागवत सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि सगळ्यांनी प्रार्थना करा, आशीर्वाद द्या की या श्रीमद भागवतावरती काही दोन शब्द चांगले सांगू शकतो तुम्हाला. तर आजचा जो श्लोक आहे, आपण कालचा जो श्लोक पाहिला तर त्यात प्रभुपादांचं आपण प्रवचन ऐकत होतो. तर त्यात काही मुद्दे फार आवडले. प्रभुपाद सांगतात की हे जे काही वेगवेगळे गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, तर या तीन प्रवाहांमुळेच सगळे जे जीवात्मे ते वेगवेगळे कार्य करतायत. त्या श्लोकाची सुरुवात काय आहे, तर तो रजो तमस भावात कमलो भादेशदे चैत विद्यम स्थितम सत्वे प्रसिद्धती. ज्यावेळी हृदयात सुदृढ प्रेम भक्ती प्रस्थापित होते, त्यावेळी प्रकृतीच्या तम रज या गुणांचे वासना, इच्छा, लोभ इत्यादी परिणाम हृदयात समाप्त होतात. नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे सुखी होतो. तर या ठिकाणी सुखाचा मार्ग देखील आपल्याला सांगितलेला आहे. तर मागच्या वेळेला आपण जी चर्चा केली होती ते धर्मव्याध याची आपण गोष्ट कथा ऐकलेली होती महाभारतातली. तर हे 4 वर्ण आणि 4 आश्रमाची गरज का पडली, कारण की सगळे जे विविध जीवात्मे, जसे आपण 3 प्रकारचे कलर घेतले आणि ते वेगवेगळ्या प्रकारे मिक्स केल्यानंतर काय होतं, अनेक प्रकारचे शेड आपण बनवू शकतो. त्याचप्रमाणे हे प्रकृतीचे जे 3 गुण आहेत, भगवंतांनी याच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनने जीवात्मा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत असतो आणि वेगवेगळ्या तो गुणांमध्ये असतो, स्थित असतो. तर कालच्या प्रवचनामध्ये प्रभुपाद सांगत होते की ज्या व्यक्तीमध्ये सत्वगुण प्रधान आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ब्राह्मण. ज्याच्यामध्ये रजोगुण प्रधान आहे तो म्हटलाय क्षत्रिय. ज्याच्यामध्ये सत्व आपलं रजोगुण आणि तमोगुण आहेत त्याचं जे मिक्सचर आहे त्याला म्हटलंय वैश्य. आणि जो तमोगुण प्रधान आहे त्याला म्हटलंय शूद्र.
तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जर या आता आपण आजच्या तात्पर्यामध्ये पाहिलं तर प्रभुपाद काय सांगतायत की सगळ्यांना ब्राह्मण स्तरावरती यायचे आधी आणि त्यावेळेला आपण भगवंतांना समजू शकतो, भगवंतांची भक्ती करू शकतो. तर तो प्लॅटफॉर्म आहे, तो आपला बेस आहे, पाया आहे. त्याच्यावरती आल्याशिवाय, त्या गुणात आल्याशिवाय आपण योग्य प्रकारे भक्ती करू शकत नाही आणि जो आनंद आहे आपल्याला भक्तीमध्ये प्राप्त होणारा, तो आनंद आपल्याला मिळणार नाही. आणि जे खरंच सुख आहे त्याची देखील आपल्याला प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी अनेकदा ब्राह्मण, ब्राह्मणत्व असा प्रभुपादजी तात्पर्यामध्ये उल्लेख करतात. तर आपण जर आपले सगळे वैदिक साहित्य पाहिलं, कुठलेही तुम्ही ग्रंथ घ्या, मनुस्मृती, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र आहेत आपल्या वैदिक साहित्यामध्ये. तर सगळ्या ठिकाणी ब्राह्मणत्वाचं वर्णन केलंय, त्याचं उदो करण्यात आलेलं आहे, त्याची स्तुती करण्यात आलेली, त्याला महत्त्व दिलेलं आहे. आणि या कारणामुळे मागे मनुस्मृती देखील लोकांनी जाळली प्रतिकात्मक म्हणून. तर ब्राह्मणत्व म्हणजे नेमकं काय? तर श्री महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये जे युधिष्ठिर महाराज आहेत ते प्रश्न विचारतात भीष्म पितामहांना. भीष्म पितामह शरशय्येवरती पडलेले असतात, शेवटच्या स्थितीमध्ये ते असतात. जेव्हा युधिष्ठिर महाराज त्यांना प्रश्न विचारतात की एखादा जो व्यक्ती आहे की तो क्षत्रिय, वैश्य, शूद्र या स्तरावरून ब्राह्मण स्तरावरती कशा प्रकारे येऊ शकतो किंवा तो ब्राह्मण कसा बनू शकतो, त्याला ब्राह्मणत्व कशा प्रकारे प्राप्त होऊ शकतं. तर त्यावेळेला भीष्म पितामह सांगतात की हे म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल तुम्ही गोष्ट मला विचारलेली, की हे अशक्य आहे. एखादा व्यक्ती ब्राह्मण स्तरावरती येणं किंवा ब्राह्मणत्व प्राप्त होणं म्हणजे हे जवळपास अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. तर याचं कारण काय की जे वेगवेगळे जे जीवात्मे आहेत तर ते वेगवेगळ्या स्वभावानुसार, कारण की आपण या तिघ गुणांच्या पलीकडे होतो. शुद्ध तत्वामध्ये आपण होतो, भगवत धामामध्ये आपण भगवंताकडे होतो. पण ज्या वेळेला आपण कुठल्या तरी आणखीन कारणाने या प्रकृतीच्या संपर्कात आलो, भौतिक जगाच्या संपर्कात आलो आणि त्यामुळे आपण काय झालं, ब्रह्मदेवापासून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योनीमध्ये आपण भटकलेलो आहोत. तर एकूण किती 84 लक्ष योनी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि त्या 84 लक्ष योनीनंतर एखाद्याला मनुष्य जन्म प्राप्त होत असतो. तर ज्या वेळेला हे जे युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात भीष्म पितामहांना, तर ते त्यांना काय सांगतात, एक गोष्ट सांगतात की तुम्ही जे प्रश्न विचारलाय तर तो अशक्यप्राय आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक ब्राह्मण होते आणि त्यांच्या मुलाचं नाव होतं मतंग. तर ते त्याला सांगतात की कुठले तरी यज्ञविधीचं काम होतं आणि त्यासाठी त्याला ते पाठवतात. मग तो जो मतंग आहे तो त्या यज्ञ कार्यासाठी निघतो घरून. आणि त्यावेळेला वेगवेगळे वाहन ते वापरत असायचे. तर त्यांच्याकडे जो रथ होता त्या रथाला त्याने गाढव जुंपलेले होते, गाढव. तर रथाला वेगवेगळे आधी घोडे, गाढव, बैल याच्याद्वारे ते रथ चालवत असायचे. तर त्यावेळेला जे उपलब्ध होते त्यांनी त्याचा उपयोग केला आणि ते तो रथ हाकवत त्याच्या यज्ञासाठी तो निघाला. आणि तो जात असताना त्याच्याकडे एक चाबूक होता, त्या चाबुकाने तो एका गाढवाला मारत होता जोरजोरात. आणि ते मारता मारता काय झालं की त्या गाढवाच्या नाकाला जखम झाली, त्यातून रक्त यायला लागलं. मग त्या गाढवाच्या बाजूलाच जे गाढव जुंपलेले होते त्यापैकी त्याची बाजूला तिची आई होती. मग ती बोलायला लागते, "क्या रे," म्हणे, "हा ब्राह्मण नाही," म्हणे. कारण की ब्राह्मणा दारुणा नास्ती, की ब्राह्मण जो आहे तो अशा प्रकारे क्रूर कर्म करू शकत नाही, एवढं तू तुला मारहाण करू शकत नाही, एवढा त्रास देऊ शकत नाही म्हणे. असे ते चर्चा करत होते. आणि जेव्हा हा मतंग ऐकतो तेव्हा तो रथ थांबवतो आणि खाली उतरतो. तो विचारतो की तू असं कशामुळे म्हटले म्हणे की ब्राह्मण नाही असं. मग तेव्हा ती सांगते की तू जो म्हणे दाखवतोय म्हणे, तू तुझ्या योनीचा स्वभाव दाखवतोय की तू कुठल्या योनीचा आहे असं. मी असं कशामुळे म्हटली, कारण की तो इतिहास सांगतो की तुझा जो जन्म आहे म्हणे, तर तुझी आई ब्राह्मण असते, तुझे पिता जरी ब्राह्मण असते तरी देखील तुझी आई जेव्हा युवावस्थेमध्ये होती तर तेव्हा
तारुण्याच्या मस्तीमध्ये तिने काय केलं होतं, एका धूर्त नाव्यासोबत संबंध ठेवले होते आणि त्या संबंधातून तुझी उत्पत्ती झालेली आहे म्हणे. आणि हे ऐकल्यानंतर तो मतंग एकदम त्याला शॉक बसतो. तो यज्ञ बिज्ञ सगळं तो विसरून जातो. काय करतो, त्या क्षणाला तो तिथून परत घरी फिरतो माघारी आणि आपल्या वडिलांकडे जातो. आणि त्याला एवढं वाईट वाटतं की हे काय आहे? आणि मग तो सांगतो की वडिलांना की मला ब्राह्मणत्व प्राप्त करायचंय म्हणे खरं. मग आता काय करायचं, तर ते म्हणे मी आता तपश्चर्या करायला जाईल. एक तर मी खरा ब्राह्मण बनून दाखवेल किंवा हे शरीर जे आहे त्याचे मी त्याग करेल म्हणे. असं म्हणून तो मतंग तपश्चर्येसाठी निघून जातो. आणि तो अनेक वर्ष, जवळपास हजारो वर्ष तो तपश्चर्या करतो. आणि त्यावेळेला तपश्चर्या करत असताना इंद्रदेव त्या ठिकाणी प्रकट होतात. कारण की महाभारतामध्ये काय म्हटलं की धर्म अर्थ काम मोक्ष आणि स्वर्गापर्यंत चर्चा त्या ठिकाणी केली महाभारत या ग्रंथामध्ये. कारण की सामान्य लोकांना हळूहळू आपण वरच्या स्तरावरती नेऊ शकतो. मग त्या ठिकाणी इंद्र जे त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न होतात आणि ते सांगतात की सांग म्हणे, तू एवढे तपश्चर्या करतो, तुला काय हवंय? तो म्हणे मला ब्राह्मणत्व पाहिजे. तेव्हा त्याला इंद्र म्हणतात की माफ कर, सॉरी म्हणे, तुला मी ब्राह्मणत्व देऊ शकत नाही, याच्या व्यतिरिक्त तू काही मागू शकतो म्हणे. तो म्हणे नाही, मला ब्राह्मणत्वच पाहिजे. पुन्हा तो तपश्चर्या करायला लागतो आणि एक पायावरती उभा राहून आणखी पुन्हा हजारो वर्ष तपश्चर्या करतो. मग पुन्हा इंद्रदेव येतात की सांग म्हणे, तुला काय वरदान पाहिजे? मी तुम्हाला बोललो होतो की ब्राह्मणत्व प्राप्त करण्यासाठी मी तपश्चर्या करतोय. मग ते त्याला सांगतात की हे अशक्य आहे म्हणे, तुला मी ब्राह्मणत्व देऊ शकत नाही, कारण की तो माझ्या अधिकारातला विषय नाही म्हणे. आणि हे चर्चा करत असताना तो तपश्चर्याने एवढा अशक्त झालेला होता की त्याच्या शरीरावरती फक्त जी त्वचा आहे, जी चामडी, ती शिल्लक राहिली होती. आणि असं बोलता बोलता तो खाली पडायला लागला, जवळपास निष्प्राण होणार होता. त्यावेळेला त्याला इंद्र पकडतात. त्याला सांगतात की तू आता हा हट्ट सोड म्हणे. मग ठीक आहे म्हणे, मी तुला देवत्व देऊ शकतो, पण ब्राह्मणत्व मी तुला देऊ शकत नाही. मग तेव्हा या मातंगाने विचार केला की आता असंही मी आता शेवटच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहे किंवा मृत्यू जवळपास होणार आहे माझा आता. तर तेव्हा ते सांगतात की ठीक आहे म्हणे, तुम्ही काय करा की ज्यांचं ब्राह्मण देखील विरोध करणार नाही आणि ज्यांचं क्षत्रिय देखील विरोध करणार नाही, असा देव मला तुम्ही बनवा म्हणे. मग तेव्हा त्याला हे इंद्र आहेत ते सांगतात की ठीक आहे म्हणे, तू काय कर, तुला छंदाची देवता बनवतो म्हणे मी. की जो जो छंद देवता आहे तो महिलांमध्ये, स्त्रियांमध्ये अतिशय प्रसिद्ध असेल, याचा कोणीही विरोध करणार नाही. तर या कथेचं तात्पर्य काय आहे की तपश्चर्येद्वारा, देवतांद्वारा, अशा कुठल्याही गोष्टीमार्फत आपण ब्राह्मणत्व प्राप्त करू शकत नाही. तर ब्राह्मणत्व म्हणजे नेमकं काय आहे? तर आपल्या शास्त्रांमध्ये दिलंय की तितिक्षवा कारुणिकः अजात शत्रवा शांतः. हे जे गुण आहेत, हे गुण ज्या व्यक्तीमध्ये दिसतील त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो. तितिक्षा म्हणजे सहनशीलता, करुणा. अजात शत्रवा म्हणजे ब्राह्मण, काय याला काय म्हटलंय, मित्र म्हटलेलं आहे सर्व जीवांचा. तर तो कुठल्याही प्रकारे जीवांवरती अत्याचार करू शकत नाही. अजात शत्रू, अजात शत्रवा, शांता आणि शांत स्वभावाचे असतात. तर असे हे विविध गुण ब्राह्मणामध्ये दिसून येतात. आणि भगवंत जे आहेत तर ते देखील, भगवंतांना काय म्हटलं जातं, नमो ब्राह्मण देवाय गो ब्राह्मणिताय च जगदिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. तर एवढे ब्राह्मणांना महत्व काय आहे? याचं कारण काय आहे की जो व्यक्ती जोपर्यंत ब्राह्मण सर्वत येत नाही तोपर्यंत भगवंताची भक्ती करू शकत नाही. कारण की तो जो सत्वगुण आहे तो भक्ती करण्यासाठी अति आवश्यक आहे. आणि आपण मग पाहिलं की इतर जे पण आहेत क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर आपण जी चर्चा केली होती तर सगळे गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या स्तराला एकदम योग्य आहेत. त्याच्यामुळे 4 वर्ण 4 आश्रमाची संस्था, जी जी सिस्टम आहे ती भगवंतांनी निर्माण केली. चातुर्वर्णम मया सृष्टा गुण कर्म विभागशः. हे गुण आणि कर्मानुसार त्यांनी विभागणी केली. कारण की प्रत्येक जीव जो आहे तर तो डायरेक्ट भगवंताची भक्ती करू शकत नाही, तो सत्वगुणात पण राहणार नाही. ते वेगवेगळ्या गुणामध्ये सगळे जीव असतात. तर या पृथ्वीवरती
पापाचरण करणारे लोक देखील आहेत आणि ते कायमस्वरूपी राहतील. तर त्यामुळे भगवंतांनी सगळ्यांचा उद्धार व्हावा. आता वडील जे असतात त्याला अनेक फुलं असतात पित्याला. तर त्यांना एखादा वाईट मुलगा जरी असला तरी त्यांना चिंता असते की याने चांगल्या मार्गाला लागावं किंवा त्याने माझ्याकडे परत यावं अशी त्यांची कायम अपेक्षा असते. तसं जे वडील म्हणजे भगवंत आहेत त्यांचं ते कोण आहेत? सगळ्यांचे पिता आहेत. त्यांचा पिता भाव आहे आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे सगळ्या जीवांना परत आपल्याकडे न्यायचं आहे त्यांना. आणि त्यासाठी त्यांनी हे 4 वर्ण आणि 4 आश्रम त्यांनी निर्माण केलेले आहेत. की क्रमाक्रमाने व्यक्ती जो आहे तर तो काय होईल? ब्राह्मण स्तरापर्यंत येईल आणि प्रभुपाद त्याच्याही पुढे सांगतात की त्याने वैष्णव असलं पाहिजे. आता ब्राह्मणाचं कर्म काय आहे? की षटकर्मो निपुणो विप्रहा मंत्रतंत्र विशारदाहा. तर या श्लोकामध्ये काय म्हटलंय की एखादा षटकर्मामध्ये निपुण असलेला ब्राह्मण मंत्रतंत्रामध्ये विशारद जरी असला तर तो जर वैष्णव नसेल, अवैष्णव गुरु नसतात, तर तो जर वैष्णव नसेल तर त्याला आपण गुरु म्हणू शकत नाही किंवा तो ब्राह्मण म्हणू शकत नाही. तर ब्राह्मणाचे कर्म कुठले आहेत? यजन, याजन, पठन, पाठन, दान आणि प्रतिग्रह. तर याचा अर्थ काय? यजन याजन म्हणजे काय? यज्ञ करणे आणि यज्ञ करणे, शास्त्रांचा अभ्यास करणे आणि शास्त्रांचा अध्ययन लोकांना शास्त्र शिकवणे, दान स्वीकार करणे आणि दान देणे. तर हे 6 जे कर्म आहेत हे ब्राह्मण त्याचे म्हटलेले आहेत. तर आपण या कथेत पाहिलं की त्यांनी एवढा प्रयत्न केला ब्राह्मणत्व प्राप्त करण्यासाठी, तरी देखील त्यांना ब्राह्मणत्व मिळालं नाही. मग हे आपण कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? कारण की आपल्याला सगळ्यांना त्या स्तरापर्यंत जायचंय. तर त्यासाठी देखील मग पुन्हा ते भीष्म पितामहांना एक गोष्ट विचारतात, कथा विचारतात की आणि आपला युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात की एखादा व्यक्ती ब्राह्मणत्व कशा प्रकारे प्राप्त करू शकतो? कृपया तुम्ही याचं मला स्पष्टीकरण द्या. की अशी काही गोष्ट घडलेली का इतिहासामध्ये की एखाद्या क्षत्रिय किंवा शूद्र वैश्याने ब्राह्मणत्व प्राप्त केलंय? मग ते सांगतात की हो म्हणे, अशी एक गोष्ट घडलेली आहे. एक वीतहव्य नावाचा एक राजा होता म्हणे आणि तो अतिशय पराक्रमी होता. आणि मनू महाराजांच्या परंपरेमध्ये हे 2 वंश चालतात. एक आहे हयय वंश आणि असे 2 वंश मनू महाराजांच्या आपल्या वंशावळीमध्ये येतात. तर वीतहव्य म्हणजे कोण आहे? तर हयय वंशी जे राजा आहेत. त्याच्यातच हा हयय जो होता त्यालाच वीतहव्य असं म्हटलेलं आहे. तर हा जो वीतहव्य होता तर त्याला नंतर अतिशय त्याला 10 पत्नी असतात आणि त्याच्यापासून त्याला 100 पराक्रमी पुत्र असतात. आणि तो काय करायचा? त्याच्या बाजूला एक राज्य होतं. त्या राज्यावरती तो वारंवार आक्रमण करायचा. तिथल्या राजाला तो मारून टाकायचा. तिथे सगळी प्रजा नष्ट करायचा. त्याच्या जवळ काशी नगरी म्हणून एक राज्य होतं. तर असं त्याने अनेकदा तिथल्या राजांना मारलं. त्यांची हत्या केली. तर मग एक जो राजा असतो त्याचं आता नाव आठवत नाही मला. तो काय करतो असं त्याचं आजोबा वारले, त्याचे पणजोबा वारले. मग ज्या वेळेला पुन्हा युद्ध करायला जातो तो काय करतो अ, तो एक किल्ल्यासारखं बनवतो त्या ठिकाणी आणि त्याला काय म्हटलं काशी नगरी. तर त्याचा जो विस्तार होता गंगेच्या इकडच्या तटापासून गोमती नदीपर्यंत तो त्याचं हे बनवतो छान असा किल्ला. आणि जेव्हा युद्धासाठी येतात तर तो पुन्हा तो युद्धासाठी बाहेर येतो आणि युद्ध करत असताना सगळी त्याची जे सैनिक असतात ते मारले जातात. मग शेवटी तो काय करतो तिथून पळून आपल्या गुरूंकडे जातो, भरद्वाज मुनींकडे आणि आपल्या गुरूंचा तो आश्रय घेतो. तर गुरूंकडे गेल्यानंतर तो गुरु त्यांना सांगतो की म्हणे तुम्ही तुमचे पणजोबा वारले, आजोबा वारले, तुझी सुद्धा आता ही स्थिती झाली आहे म्हणे. तर तू याच्या आधीच माझ्याकडे यायला पाहिजे होतं. इतके वर्ष तू का वाया घालवले? तुमच्या 3 पिढ्या नष्ट झाल्या तरी देखील तुम्ही माझ्याकडे आले नाही. तर त्यांनी सांगितलं की ज्यावेळी वेळेला आपल्याला आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, आपल्याला त्याचं समाधान मिळत नसेल, तर तेव्हा आपण काय केलं पाहिजे? गुरुची शरण घेतली पाहिजे आणि गुरूंकडे आपण गेलं पाहिजे. मग ते जे भरद्वाज मुनी होते, तर ते त्याला सांगतात की ठीक आहे म्हणे, तुझ्यासाठी एखादा यज्ञ करतो आणि त्या यज्ञामधून ते काय करतात? एक पुत्राची उत्पत्ती करतात. आणि ते जन्माला आल्यानंतर लगेच
13 वर्षाचा युवक तो बनतो आणि एकदम रेडी होतो युद्धासाठी तो. आणि मग तो पुन्हा आपल्या राज्यात येतो आणि हे जे हयाचे जे 100 मुलं होते वीत हव्याचे ते देखील पुन्हा युद्धासाठी येतात. आणि ते हा जो मुलगा होता याची उत्पत्ती त्या कामासाठी झाली होती. तर तो काय करतो, त्यांचा वध करून टाकतो 100 पुत्रांचा. नंतर मग तो ते वीत हव्याचा हात बघण्यासाठी निघतो तो. त्याच्यावरती आक्रमण करतो. हा जो वीत हव्य असतो हा देखील परत अ, निघून जातो, राज्य सोडून पळून जातो आणि तो जंगलात जाऊन भृगु मुनींच्या आश्रमात जातो आणि त्यांचा तो आश्रय घेतो. हा जो तो पुत्र त्यांनी उत्पन्न केला होता यज्ञातून आपल्या यज्ञाद्वारे, तर तो त्यांचा पाठलाग करत करत भृगु मुनींच्या आश्रमात जातो. तो सांगतो की हा जो वीत हव्य आहे म्हणे याने हाताताईपणा केला आहे आणि अनेकदा हे जवळपास माझ्या 3 ते 4 पिढ्या नष्ट केल्यात म्हणे. वारंवार याने माझ्या वंशाचा नाश केला आहे. तर हाताताई असल्यामुळे त्याला तुम्ही माझ्या ताब्यामध्ये द्या. त्याचं जीवन जगणं योग्य नाही म्हणे, याचा वध होणं हेच योग्य आहे. तेव्हा ते भृगुमुनी त्याला सांगतात म्हणे माझ्या आश्रमामध्ये कोणी एकही क्षत्रिय नाही म्हणे किंवा दुसऱ्या वर्णाचा कोणी व्यक्ती नाहीये. सगळे या ठिकाणी ब्राह्मण आहेत म्हणे. आणि ब्राह्मण जो आहे याला काय म्हटलंय, अवध्य म्हटलंय आपल्या शास्त्रांमध्ये. त्याला आपण वध करू शकत नाही ब्राह्मणाचा. आणि त्यावेळेला हा जो मुलगा असतो युवक, तर तो सांगतो ठीक आहे म्हणे मला याच्यातच समाधान आहे आता, कारण की त्याने त्याची क्षत्रिय त्याचा जो वर्ण होता त्या क्षत्रियाचा त्याने त्याग केला आहे आणि आता त्याने ब्राह्मणत्व स्वीकारलंय, म्हणजे याच्यातच माझं यश आहे म्हणे. त्याने त्याचा जो स्वभाव आहे तो सोडलेला आहे. आणि ज्या वेळेला त्याने भृगुमुनींचा आश्रय घेतला होता, तो जेव्हा शरणागत झाला होता, त्याचा अर्थ काय आहे की बाय डिफॉल्ट त्याने त्यांचं जे पण काही गुण आहेत, जे काही ते सांगतील त्याचं तो पालन करेल, असं त्याचा आपण म्हणजे अर्थ समजू शकतो. की जो पण कोणी व्यक्ती आश्रित होतो किंवा शरणागत होतो, तर ज्याच्या तो शरणागत झालाय त्याच्या तो काय करतो, आज्ञांचं पालन करतो. बाय डिफॉल्ट त्याला आज्ञांचं पालन करावंच लागतं. तर या कारणामुळे तो जो वित्त हवी होता तो काय होतो, हळूहळू ते जे काही ब्राह्मणांचे गुण आहेत तर तो प्राप्त करतो, सगळे विकसित करतो, त्यांची सेवा करतो. ते भृगुमुनी होते त्यांची सेवा करतो आश्रमामध्ये आणि मग तो ब्राह्मणत्वाला प्राप्त होतो. आणि पुढे मग त्यांच्या वंशामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांची पूर्ण वंश परंपरा दिली गेली आहे. त्याच्या वंशामध्ये पुन्हा मग पुढे जे शौनक ऋषी आहेत त्यांचा जन्म होतो त्यांच्या वंशामध्ये पुढे. तर या ठिकाणी आपण काय बघू शकतो की ब्राह्मणत्व प्राप्त करण्याची विधी काय आहे, की एखादा जर ब्राह्मण असेल तर तोच आपल्याला ब्राह्मणत्व प्राप्त म्हणजे देऊ शकतो. त्याच्यामध्ये तेवढी ते सामर्थ्य आहे. कारण की भृगु मुनींनी काय केलं, त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने हे जे वीत हव्य राजा होते त्यांना ब्राह्मणत्व दिलं. तर या प्रकारे जो व्यक्ती जीव जो आहे तर तो क्रमाक्रमाने ब्राह्मणत्वाला प्राप्त होतो. ते सांगतात की ब्राह्मणत्व प्राप्त करणं एवढं सोपं नाही म्हणे. 84 लक्ष योनी आहेत, तर त्याच्यामध्ये भरकटल्यानंतर अनेक जन्मानंतर व्यक्ती काय होतो, ब्राह्मणत्व आपला चांडाळ बनतो. मनुष्य योनीत म्हणजे त्याला मनुष्य योनी प्राप्त होते. तिर्यक योनीनंतर तो मनुष्य योनीमध्ये येतो. मनुष्यामध्ये पण तो आधी काय बनतो, चांडाळ बनतो. चांडाळ म्हणजे 4 वर्णांच्या बाहेरचा चांडाळ किंवा जे मलेच्छ यवन हे जे तर हे आपल्या 4 वर्णाच्या बाहेरचे लोक आहेत. म्हणजे आपला जो शूद्र आहे त्याला देखील अनेक नियमांचं पालन करावं लागतं. आणि भगवंतांनी जी रचना केली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, म्हणजे जो तमोगुण प्रधान जो व्यक्ती आहे तो त्यांचे जे गुणांचे जर पालन करेल तर तो देखील काय होतो, भगवत प्राप्ती करू शकतो. आपण जो धर्मव्यासची कथा पाहिली त्याने त्याचा जन्म कुठं होता, शूद्र योनीत झालेला होता. तरी देखील तो त्याचं आचरण एवढं शुद्ध होतं की त्याला भगवंताची प्राप्ती होणं निश्चित होतं. तर यांच्या ही खालचा म्हणजे मलेच्छ यवन चांडाळ, तर पशु योनीनंतर त्या जीवाला काय होतं, मनुष्य जीवन प्राप्त होतं. आणि मनुष्य जीवनामध्ये तो काय होतो, चांडाळ बनतो. आणि त्या जन्मामध्ये हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो काय बनतो, शूद्र बनतो. शूद्र योनीमध्ये आल्यानंतर
पुन्हा 30,000 वर्ष म्हणजे त्याचे 30 पट तपश्चर्या केल्यानंतर तो काय बनतो? वैश्य बनतो. आणखी 60,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो काय बनतो? क्षत्रिय बनतो. आणि आणखी अशा अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो काय होतो? द्विजबंधू. द्विजबंधू बनतो. म्हणजे द्विजबंधू म्हणजे कोण? की ज्याचा ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झालेला आहे, परंतु त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुणधर्म नाही आहेत. ब्राह्मणाचा तो क्वालिटीचं आचरण करत नाही, त्याला द्विजबंधू असं म्हटलेलं आहे. आणि असे अनेक वर्ष द्विजबंधूच्या स्तरावर त्याने तपश्चर्या केल्यानंतर तो क्षत्रिय ब्राह्मण बनतो. आणि असे अनेक आणखी 4 लाख वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तो ब्राह्मणत्व प्राप्त करत असतो. म्हणजे स्वभावाने ब्राह्मण. तर आपण जी सुरुवातीला जी कथा पाहिली होती, तो ज्या योनीचा स्वभाव दाखवतोय, हा मुद्दा तिथपर्यंत होता आपला, की स्वभावाने ब्राह्मण बनणं हे आपल्याला वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्याला फार आपल्या जीवनामध्ये अनुशासनाचं पालन करावं लागेल, आपल्याला तपश्चर्या करावं लागेल, तेव्हा आपण त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणून त्या महाभारत पर्वाचं नाव काय म्हटलंय? अनुशासन पर्व. आपण जर त्याच्यावरून आपण समजू शकतो की आपला स्तर कोणता आहे, आपण कृष्ण भावना भावित होत आहोत का नाही होत आहोत. तर हे जे ब्राह्मणत्व प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती वैष्णव स्तरावरती जातो. नंतर म्हणजे शुद्ध सत्व, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण 3 गुणांच्या पलीकडे तो होत असतो. तर आपण एवढे सगळे भाग्यशाली आहोत. प्रभुपादांनी काय सांगितलंय की इस्कॉन ही संस्था आहे, त्यामध्ये मी काय करणार आहे? ब्राह्मणांची निर्मिती करणार आहे, ब्राह्मण मी लोकांना बनवणार आहे. हे प्रभुपाद आपल्याला ब्राह्मणत्व देतात आणि नंतर वैष्णव वैष्णव सुद्धा बनवत आहेत. आणि जोपर्यंत व्यक्ती हा भक्त बनून सत्वगुणात प्रतिष्ठित होऊ पूर्णपणे तो त्याशिवाय सुखी होऊ शकत नाही. जोपर्यंत तो पूर्ण सत्वगुणामध्ये येत नाही तोपर्यंत तो सुखी होणं अशक्य आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय दुर्लभ गोष्ट आहे ती सहजरित्या प्राप्त झालेली आहे, आणि ती वैष्णवांच्या कृपेने झाली. जसं 20 ब्राह्मणत्व कुणाद्वारे प्राप्त झालं? भृगुमुनींच्या कृपेद्वारे प्राप्त झालं. तसंच आपल्याला जे पण काही भक्ती आहे, ब्राह्मणत्व त्याच्यावरचे स्तर भक्ताचा स्तर आहे, ते आपल्याला कसं प्राप्त होईल? तो कसं झालेलं आहे? भक्तांच्या अहेतुकी कृपेमुळे प्राप्त झालेला आहे. फक्त तेच करू शकतात भक्त. प्रभुपादच हे करू शकत होते, आणि प्रभुपादांनी अनेक लोकांना काय झालं नंतर ब्राह्मण दीक्षा दिल्या. काल प्रभुपाद त्यांच्या प्रवचनात सांगत होते की हे जे ब्राह्मण दीक्षा देत होता आपण, हा जो धागा आहे तर ते काय प्रतीक आहे? की तो व्यक्ती आता सत्वगुणामध्ये आल्यानंतर प्रभुपाद सांगतात की त्याचे लक्षणं काय आहेत, की सत्वगुणामध्ये येण्यासाठी झोप आपण कमी केली पाहिजे, आहार कमी केला पाहिजे, सगळ्यांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे, भगवान नामाचा जप केला पाहिजे. तर या सगळ्या विधीचं जर आपण पालन केलं तर आपण शुद्ध होणार आहे. एवढं आपण जे मार्ग पकडलाय तो आपल्याला सहज आणि सोपा आहे, पण त्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुशासनाचं पालन करावं लागेल, गुरुने दिलेल्या आज्ञेचं पालन करावं लागेल, आणि त्यावेळेला आपण त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि जर आपण जो पण कोणी व्यक्ती जेव्हा सत्वगुणामध्ये येतो तर तेव्हा त्याला आनंदाचा अनुभव होतो. तो एकदम आनंदी होतो, त्याच्या मनामधून त्याला प्रसन्नता वाटते. आणि हे सगळे गुणधर्म ब्राह्मणाचे गुणधर्म आहेत. आणि त्या स्तरावर आल्याशिवाय आपण भगवंताची भक्ती प्राप्त करू शकत नाही. आणि या श्लोकामध्ये काय म्हटलं की एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्वविज्ञान मुक्त संघर्ष जायते. अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो. विशुद्ध सत्व, जेव्हा आपण सत्वामध्ये झालो नाही तर विशुद्ध सत्व आपल्यासाठी लांबची गोष्ट असेल. म्हणून प्रभुपाद या सगळ्या गोष्टींवरती जोर देतात की तुम्ही काय करा, हे 4 नियम, 16 माळा जप ही विधी आहे. नुसतं मी सांगितलं त्याला तुला ब्राह्मण बनवून दिला, ब्राह्मण झाला तो आता. तो जर काहीच आचरण करणार नाही,
त्याचं पालन करणार नाही, तुझं त्या स्तरापर्यंत उठणार आहे ना. ही गोष्ट कुठली आहे? भावनेची गोष्ट आहे. त्याची चेतना काय आहे? त्या कोणत्या स्तरावरती? प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला स्पष्ट की आपला काम, लोभ हा किती प्रमाणात कमी झाला हे आपल्यासाठी चेकिंग पॉईंट आहे. त्याच्याद्वारे आपण चेक करू शकतो. आणि ते कशा प्रकारे कमी होईल? नियमितपणे आपण आपल्या दिलेल्या गुरूंच्या आज्ञांचं पालन करू त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग आपण या विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊ आणि मग आपण नेहमी आनंदी आणि समाधानाची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की. त्याच्यावरून आपण समजू शकतो की आपला स्तर कोणता आहे, की आपण कृष्ण भावना भावित होत आहोत का नाही होत आहोत. तर हे जे ब्राह्मणत्व प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती वैष्णव स्तरावरती जातो. नंतर म्हणजे शुद्ध सत्व, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण तिघ गुणांच्या पलीकडे तो होत असतो. तर आपण एवढे सगळे भाग्यशाली आहोत. प्रभुपादांनी काय सांगितलंय की इस्कॉन ही संस्था आहे, याच्यामध्ये मी काय करणार आहे? ब्राह्मणांची निर्मिती करणार आहे, ब्राह्मण मी लोकांना बनवणार आहे. हे प्रभुपाद आपल्याला ब्राह्मणत्व देतात आणि नंतर वैष्णव वैष्णव सुद्धा बनवत आहेत. आणि जोपर्यंत व्यक्ती हा भक्त बनून सत्वगुणात प्रतिष्ठित होऊ पूर्णपणे तो त्याशिवाय सुखी होऊ शकत नाही. जोपर्यंत तो पूर्ण सत्वगुणामध्ये येत नाही तोपर्यंत तो सुखी होणं अशक्य आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अतिशय दुर्लभ गोष्ट आहे ती सहजरित्या प्राप्त झालेली आहे आणि ती वैष्णवांच्या कृपेने झाली. जसं ते विथ हवेला ब्राह्मणत्व कुणाद्वारे प्राप्त झालं? भृगुमुनींच्या कृपेद्वारे प्राप्त झालं. तसंच आपल्याला जे पण काही भक्ती आहे, ब्राह्मणत्व त्याच्यावरचे स्तर भक्ताचा स्तर आहे, ते आपल्याला कसं प्राप्त होईल? तो कसं झालेलं आहे? भक्तांच्या अहेतुकी कृपेमुळे प्राप्त झालेला आहे. फक्त तेच करू शकतात भक्त. प्रभुपादच चेक करू शकत होते आणि प्रभुपादांनी अनेक लोकांना काय झालं नंतर ब्राह्मण दीक्षा दिल्या. काल प्रभुपाद त्यांच्या प्रवचनात सांगत होते की हे जे ब्राह्मण दीक्षा देत होता आपण, हा जो धागा आहे तर ते काय प्रतीक आहे की तो व्यक्ती आता सत्वगुणामध्ये आल्यानंतर प्रभुपाद सांगतात की त्याचे लक्षणं काय आहेत, की सत्वगुणामध्ये येण्यासाठी झोप आपण कमी केली पाहिजे, आहार कमी केला पाहिजे, सगळ्यांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे, भगवान नामाचा जप केला पाहिजे. तर या सगळ्या विधीचं जर आपण पालन केलं तर आपण शुद्ध होणार आहे. एवढं आपण जे मार्ग पकडलाय तो आपल्याला सहज आणि सोपा आहे, पण त्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुशासनाचं पालन करावं लागेल, गुरुने दिलेल्या आज्ञांचं पालन करावं लागेल आणि त्यावेळेला आपण त्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि जर आपण जो पण कोणी व्यक्ती जेव्हा सत्वगुणामध्ये येतो तर तेव्हा त्याला आनंदाचा अनुभव होतो. तो एकदम आनंदी होतो, त्याच्या मनामधून त्याला प्रसन्नता वाटते आणि हे सगळे गुणधर्म ब्राह्मणाचे गुणधर्म आहेत. आणि त्या स्तरावर आल्याशिवाय आपण भगवंताची भक्ती प्राप्त करू शकत नाही. आणि या श्लोकामध्ये काय म्हटलं की एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्वविज्ञान मुक्त संघर्ष जायते. अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक संघापासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो. विशुद्ध सत्व जेव्हा आपण सत्वामध्ये झालो नाही तर विशुद्ध सत्व आपल्यासाठी लांबची गोष्ट असेल. म्हणून प्रभुपाद या सगळ्या गोष्टींवरती जोर देतात की तुम्ही काय करा, हे 4 नियम, 16 माळा जप ही विधी आहे. नुसतं मी सांगितलं चला तुला ब्राह्मण बनवून दिला, ब्राह्मण झाला तो आता. तो जर काहीच आचरण करणार नाही, त्याचं पालन करणार नाही, तुझं त्या स्तरापर्यंत उठणार आहे ना. ही गोष्ट कुठली आहे? भावनेची गोष्ट आहे. त्याची चेतना काय आहे? त्या कोणत्या स्तरावरती? प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला स्पष्ट की आपला काम, लोभ हा किती प्रमाणात कमी झाला हे आपल्यासाठी चेकिंग पॉईंट आहे. त्याच्याद्वारे आपण चेक करू शकतो. आणि ते कशा प्रकारे कमी होईल? नियमितपणे आपण आपल्या दिलेल्या गुरूंच्या आज्ञांचं पालन करू त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मग आपण या विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊ आणि मग आपण नेहमी आनंदी आणि समाधानाची प्राप्ती करू शकतो.
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की.